हाय प्रोटीन चिकन आज आपण बनवतो ज्याच्यामध्ये ना एक नंबर असा फ्लेवर पण येणार आहे आणि मजेदार अशी रेसिपी पण बनवणार आहे। सुरुवातीला चिकन ब्रेस्ट घेतलं दुकानातून आणलं आहे मी। त्यानंतर याच्यामध्ये पूर्ण असं मी त्याला ठोकून घेतो जेणेकरून त्या पूर्ण चिकनचे जे कडकपणा आहे तो सॉफ्ट होऊन जाईल आणि फोकच्या साहाय्याने त्याला हळं करून घ्यायचे। त्यानंतर चॉप केलेलं लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर हे सगळं चॉप करून घ्या आणि याला सगळे ॲड करा मॅरिनेट करण्यासाठी। याच्यावरती फ्लेवर ना हलके हलके राहणार आहेत, पण थोडेसे तिखट आणि मस्त असं लेमन ज्यूस असं टाकून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं ब्लॅक पेपर पावडर, चवीनुसार मीठ टाका आणि फर्स्ट मॅरिनेशन करून घ्या। ही मॅरिनेशन आपल्याला 15 मिनिटं ठेवायचं आहे। नंतर परत एकदा आपल्याला याच्यामध्ये व्हाईट एग टाकायचे, तोपर्यंत आपल्याला हे थोडं मॅरिनेट होऊन ठेवून द्यायचं आहे। आपल्याला एक गार्लिकवाला ना थोडंसं असं बटर बनवायचं आहे, ज्यासाठी थोडंसं गार्लिक टाकतो आहे, कोथिंबीर टाकतो आहे, थोडीशी मिरची टाकतो आहे आणि थोडासा चाट मसाला टाकतो आहे। हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ह्यानंतर आपल्याला चिकनला फ्राय करताना लावायचं आहे। आता आपल्याला व्हाईट एग घ्यायचा आहे, व्हाईट एग याच्यावरती ॲड करायचा आहे आणि तोही व्हाईट एग टाकून याच्यावर प्रॉपर 2 ते 3 मिनटं अशी मसाज करायचं व्हाईट एगसोबत आणि आपल्याला मग हे फ्राय करायचं आहे आणि याला परत एक 5 ते 7 मिनटं आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं अंड्यासोबत। त्यानंतर गॅस ऑन केला, पॅन ठेवला आहे, पॅनवरती बटर ॲड करतो नॉर्मल। बटरमध्ये थोडंसं गार्लिक ऑइल टाकतो, जो मी घरी बनवलं होतं गार्लिक फ्राय करून, तो टाकल्यानंतर मिक्स करून घेतो। याच्यावरती आपल्याला आता चिकन फ्राय करायचं आहे। आता चिकन फ्राय करत असताना आपल्याला न झाकण ठेवता एक 5-5 मिनटं दोन्ही बाजू फ्राय करून घ्यायचं प्रॉपर अशा, म्हणजे काय होईल की पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये हे होऊन जातील आणि प्रॉपर असं फ्राय होईल। त्यानंतर आपल्याला पलटी करायचं आहे। पलटी केल्यानंतर आपल्याला याच्यावरती आता 5 मिनटं फ्राय करायचं आहे आणि याच्यावरती थोडंसं आपण जो गार्लिक मसाला तयार केला होता, म्हणजे जो गार्लिक बटर होता, तो आपल्याला त्याच्यावरती लावायचा आहे। तो लावल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवरती 10 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे या चिकनला प्रॉपर असं। त्यानंतर झाकण काढा, पलटी करा। पलटी करून झाल्यानंतर या बाजूने आपल्याला पुन्हा एकदा तो मसाला लावायचा जो आपण तयार केला होता, म्हणजे त्याने ना थोडंसं ज्युसी असं चिकन बनेल आणि मजेदार। परत झाकण ठेवा आणि 5 मिनटं त्याला फ्राय करून घ्या। नंतर सर्व करायला घ्या, कट करा आणि कट करून झाल्यानंतर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खा किंवा स्नॅक्स म्हणून खा किंवा जिमला जाऊन आल्यानंतर खा, कसंही खा, तुम्हाला एकदम प्रोटीन मिळेल, हाय प्रोटीन मिळेल आणि मजेदार असा फ्लेवर मिळेल। ही रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी याची मोठी लाँग व्हिडिओ बनेल। नसेल तर तुम्हाला याच्यावरती पण कळून जाईल की रेसिपी कशी आहे काय, याची पूर्ण डिटेल्स कॅप्शनमध्ये ॲड करतो, तुम्ही चेक करा। आणि गोलूमोलूला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका, कारण का अशा अप्रतिम अशा रेसिपी पुढील फ्युचरमध्ये येणार आहेत।